तर मित्रांनो नमस्कार. फूड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खवयांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत आष्ट्यामध्ये. तर आष्टा सांगली रोडवरतीच मिरजवाडीमध्ये हॉटेल बागायतदार फूड मॉल याला आता आपण भेट देणार आहोत. तर या फूड मॉलमध्ये काय काय रेसिपी होतात आणि त्याचा ॲम्बियन्स कसा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. आमचे मित्र आहेत आष्ट्याचे किरण मगदूम म्हणून. तर त्यांनी आम्हाला हा हॉटेलचा पत्ता सांगितला होता. तर तिथं आता आपण आलो आहोत आणि हॉटेलमध्ये काय काय रेसिपी होतात आणि काय काय सोयीसुविधा आहेत ते सगळं आपण बघणार आहोत. तसंच सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत रेसिपींच्याबद्दल. चला तर मग. आता रेसिपी सुरू आहे ती म्हणजे इथं सगळ्यात फेमस असणारी रेसिपी ती म्हणजे पनीर शेफ स्पेशल. तर समोर बघू शकता भरपूर असं पनीर घेतलेलं आहे आणि आता ते कटिंग करायचं काम चालू आहे. किचन खूप मोठं आहे मित्रांनो आणि समोर तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता किचन शेफ स्पेशलची रेसिपी सुरू आहे. तर मूळची रेसिपीचं नाव आहे मित्रांनो पनीर पॅटीस. तर त्याचं आता तेच रेसिपीला इथं पनीर शेफ स्पेशल या नावानं चांगली ओळख मिळालेली आहे. तर समोर बघू शकता पनीरच्या चौकोनी तुकड्यांमध्ये आता हा मसाला भरला जातो आहे. शेफ क्या है इसमें मसाले में क्या क्या रहता है? इसमें चीज़ रहता है, पनीर रहता है, चीज़ पनीर और कैप्सिकम रहता है, अदरक रहता है, कैप्सिकम अदरक. ओके. काजू भी रहता है. काजू भी रहता है. रहता है. अच्छा अच्छा काजू भी रहता है इसमें. ओके. आता हे पिठामध्ये बुडवून घेतले जातील सगळे पीस. आणि हे आता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले जातील. तर समोर बघू शकता मित्रांनो आता हे आता पनीर शेफ स्पेशलची रेसिपी आता फ्राय करून तयार झालेली आहे. मेनू कार्ड खूप मोठा आहे त्यामुळे इथं समोर बघू शकतात की हे सगळ्या भाज्या वगैरे आधीच तयार करून ठेवलेले आहेत. आणि इकडचे मसाले देखील बघू शकता. किचन देखील खूप मोठं आहे आणि ही पूर्वतयारी जी आहे स्वयंपाकाची ती तयार झालेली आहे. इथं वेगवेगळे मसाले इथं ॲड करून ठेवले आहेत. आता आपण रेसिपी पुढची बघूयात. शेफ अभी क्या बनाने जा रहे हैं हम? पनीर शेफ स्पेशल. पनीर शेफ स्पेशल. ओके. तर समोर बघू शकतो मित्रांनो आता पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर थोडंसं लसूण इथं मित्रांनो तेलामध्ये ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर हे काय हरा मिर्ची, हिरवी मिरची थोडी टाकलेली आहे. ओके. कांदा घेतलेला आहे थोडा. त्यानंतर थोडा टोमॅटो ॲड केलेला आहे. तर आता थोडीशी हळद घेतलेली आहे. चटणी, किचन किंग मसाला, जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ. कोकोनट पावडर, ही जी आहे ती कोकोनट पावडर टाकलेली आहे मित्रांनो थोडी. आणि कसुरी मेथी. ओके. तर ही ग्रेव्ही ॲड केली जाते. वा. तर समोर बघू शकता मित्रांनो खूप छान अशी ठीक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. काजू का ग्रेवी है. ओके. आता ही काजूची ग्रेव्ही यामध्ये ॲड केली जाईल. वा. तर समोर बघू शकता मित्रांनो ही काजू ग्रेव्ही ॲड केलेली आहे. खूपच स्पेशल होणार आहे रेसिपी मित्रांनो ही. तर काजू ग्रेव्ही देखील ॲड केलेली आहे. समोर बघू शकता ही थिक आणि खूप सुंदर अशी ग्रेव्ही आता तयार होते. आणि ही ग्रेव्ही व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर ॲड केलं जातं. वा. आणि ही क्रीम ॲड केली आहे. वा. तर आपल्या समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी रेसिपीचं सादरीकरण होते. माझं नाव प्रवीण शिंदे. ओके. राहणार कुठे? मी कोल्हापूरमध्ये निलवडे गावचा आहे. अच्छा कोल्हापूर.
आज माझ्या बाळाचा बड्डे असल्यामुळे आम्ही सगळेजण जेवायला आलेलो आहे. काय नाव बाळाचं? रितेश प्रवीण शिंदे. रितेश, हॅपी बर्थडे. थँक्यू म्हण बाळा. तर मग सबस्क्राईबर करून हॅपी बर्थडे रितेशसाठी. थँक्यू. आज इथं आम्ही हॉटेलमध्ये आलो होते या. तर आम्ही स्वीटकॉर्न बेबी मागवला होता मसाला. परत मालवणी हंडी एक मागवली होती. पनीर टिक्का मागवला होता. सगळ्या भाज्यांची टेस्ट एकदम मस्त आहे. आणि आम्ही सगळ्यांनी आजचा डिनर एन्जॉय केलेला आहे सगळ्या फॅमिलीने आमच्या. माझं नाव स्वरूप संतोष गणवट आहे. मी आष्ट्यात राहतो. मला सगळ्यात जास्त बेबी कॉर्न मसाला आवडला आणि पनीर टिक्का. की आजपर्यंत मी ज्या पण हॉटेलमध्ये गेलो त्याच्यापेक्षा बेस्ट एक्सपिरियन्स मला बागायतदारमध्ये झाला. आता कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरच फ्राय करून ठेवलेली होती थोडी, आणि ती आता ॲड केली जाईल. ही शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे. ओके. तर आपल्यासमोर आता ही बेस जो आहे तो तयार आहे मित्रांनो. आणि आता हा प्लेटमध्ये काढून घेतला जाईल. वा. तर हा बेस मित्रांनो तयार आहे आणि आता हा वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतला जातो. समोर बघू शकता तुम्ही. वा. आता पनीर जी मगाशी फ्राय करून घेतलं होती मित्रांनो, त्याला खूप छान असा शेप दिला जातोय. आणि इथं आता गार्निशिंगचं काम आपल्यासमोर चालू आहे. तर मित्रांनो प्रेझेंटेशन देखील खूप छान पद्धतीचं असतं इथं. जसं आपण अन्न बघतो समोर, तर ते पहिल्यांदा डोळ्यांनी खाल्लं जातं असं म्हटलं जातं. तर हे तेवढ्यासाठीच म्हटलं जातं की चीज आहे. आता हे चीज जे आहे ते खिसून टाकलं जातं. खूप सुंदर अशी रेसिपी आपल्यासमोर आता मित्रांनो शेफने दाखवलेली आहे. आणि ही पनीर शेफ स्पेशल जी रेसिपी आपल्यासमोर आता तयार होते. तर हे समोर जे फूल बघताय तुम्ही मित्रांनो, ते अगदी चाफ्याचं वगैरे नाही आहे, तर अगदी कांद्याचं फूल तयार केलेलं आहे हे शेफनी. वा. आणि हे काजू टाकलेले आहेत. वा. तर मित्रांनो अत्यंत सुंदर अशी ही रेसिपी आपल्यासमोर आता शेफने करून दाखवलेली आहे. वा. तर आता ही सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही पनीर शेफ स्पेशल रेसिपी आपल्यासमोर तयार आहे. तर मित्रांनो हे स्पेशल मला कांद्याचं फूल खूप छान आवडलं आहे. मध्ये बघू शकता तुम्ही खूप आर्टिस्टिकरित्या हे फूल बनवलं आहे दादानी आणि ते आता इथं ॲड केलेलं आहे. आणि ही रेसिपी मित्रांनो आता ही आपल्यासमोर तयार आहे, पनीर शेफ स्पेशल रेसिपी. तर मित्रांनो या हॉटेलला या आणि ही डिश टेस्ट करायला विसरू नका. माझं नाव निर्भय राजकुमार सावळवाडे. मी असं बाहेर गेलो एका ठिकाणी, तिथं आम्हाला मग लक्षात आलं आम्ही मग आपण पण आपल्या इथं हॉटेल काढावं असं. त्याच्यावरती मग आमचं डिसिजन झालं आणि आम्ही चालू केलं. 1 वर्षभरात आमचं डिसिजन झालं कम्प्लीट. हॉटेलचं बांधकाम 5 महिन्यात झाले कम्प्लीट. 5 महिन्यात. क्रिएट केला आहे. हां. ही समोर बघू शकता मित्रांनो ही कांद्याची ग्रेव्ही करून ठेवलेली आहे, जी सगळ्या रेसिपीना वापरली जाते. तर थोडंसं तेल घेतलं जाईल आणि आपल्यासमोर आता व्हेज पटियाला तयार केलं जाते. व्हेज पटियालाची रेसिपी आपण बघतोय. ते लसूण ॲड केलेले आहेत. हो. व्हेज पटियाला बघतोय मित्रांनो आपल्यासमोर. आणि आता टोमॅटो ॲड केलेले आहेत, थोडीशी हळद ॲड केली जाईल. आता हे थोडीशी चटणी, चवीप्रमाणे मीठ, हे काय धने पावडर आहे, ही गरम मसाला पावडर टाकलेली आहे, किचन किंग मसाला. अच्छा. ही चटणी टाकलेली आहे. ओके. हे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे आणि एक कसुरी मेथी. अच्छा. मग दाखवली ती येलो ग्रेव्ही आता ॲड केलेली आहे मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही.
तर हे लोक ग्रेव्ही आणि म्हटलं जातं याला, तर ते त्याचा बेस दिलेला आहे. ओके, ही काजूची पेस्ट यामध्ये ॲड केली जाईल. बोला सर, आपलं नाव सांगा. प्रकाश कोल्हे, दुधगाव. दूधगाव. हॉटेलवरती कधीपासून होता? 1 वर्ष झालं की आता. 1 वर्षापासून. बरं, आज काय घेतलं होतं? आज इथले स्पेशल भाजी आहे त्यांची. कुठली? तेच पनीरच की, पनीर स्पेशल. चांगलं आहे. काय हॉटेलबद्दल काय सांगा? हॉटेल स्टाफ चांगला आहे, स्वच्छता आहे, भाजी चांगली आहे, वेळेत ऑर्डर दिल्या लगेच जेवण येते चांगलं. बटर ॲड केलेलं आहे, क्रीम ॲड केलेली आहे. हां, अच्छा, खवा ॲड केलेला आहे थोडा. ते सुंदर अशी रेसिपी आपल्यासमोर तयार होते मित्रांनो. बघू शकता तुम्ही, खूप छान असे पदार्थ ॲड केले जातात. मोठ्या हॉटेलचे मित्रांनो हीच खास पद्धत मला आवडते की सगळे मसाले असे इथं जवळ ठेवलेले असतात आणि पटापट त्या ऑर्डरप्रमाणे इथं सगळे ॲड केले जातात मसाले. वा, खूप सुंदर अशी क्रीमी आणि थिक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. समोर बघू शकता तुम्ही, छान उकळी आलेली आहे आणि स्मूथ अशी ग्रेव्ही आपल्यासमोर आता पनीर व्हेज पटियालाची तयार आहे आपल्यासमोर. हरा धनिया म्हणजेच कोथिंबीर टाकली जाईल. समोर बघू शकता मित्रांनो, व्हेज पटियालाचा बेस तयार आहे आणि ही आता प्लेटिंग केलं जाते. हां, हे पटियालाचं स्टफिंग केलेलं आहे मित्रांनो आणि हे आता याच्यावरती त्या ग्रेव्हीवरती ठेवलं जाईल. तर हे फूल जे आहे ते मित्रांनो टोमॅटोपासून तयार केलं आहे. समोर बघू शकता तुम्ही. तर शेफ बरोबरच हे मित्रांनो आर्टिस्ट पण आहेत, बघू शकता तुम्ही. खूप छान अशा पद्धतीने डेकोरेट करतात प्लेट. तर समोर बघू शकता मित्रांनो, ही क्रीम ॲड केलेली आहे आणि व्हेज पटियालाची रेसिपी आपल्यासमोर आता ही तयार आहे. ओके, पाळणा आहे, बेबी चेअर आहे, हां, फिडिंग रूम पण आहे. म्हणजे लेडीज लोकांना अडचण येऊ नये. बारीक सारीक तुम्ही विचार केला. हां, थोडं फॅमिली कस्टमर आपल्याला कॅचअप त्यासाठी आपण येऊन एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला चव आमची आवडेल नक्की. सर्वांनी एकदा येऊन आमच्या हॉटेलला व्हिजिट द्या, आमची चव बघून सांगा आम्हाला कसं. पार्टीसाठी हॉटेल जर बुक करायचं असेल तर तुम्ही नंबर देतो तुम्हाला, ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. 9272 100 504 हा आमचा नंबर आहे. ह्या नंबरवरती तुम्ही फोन करून बुक करू शकता तुम्ही. तसंच जरा सोपं पडेल असं पत्ता जरा सांगा. हां, आष्टा सांगली रोड नियर मिरजवाडीच्या जवळ आहे. हॉटेल बागायतदार फूड मॉल आष्टा. पनीर कबाब बनवायची रेसिपी सुरू आहे. हे कबाबचा मसाला करून घेतला आहे आणि समोर बघू शकता स्टिक्समध्ये हे सगळे आता पनीर ॲड केले जातात. तर समोर गंमत म्हणून दाखवतो मित्रांनो, हे टोमॅटोपासून खूप सुंदर असं फूल एक बनवून ठेवलेलं आहे आणि हे भैया इथं आपल्यासमोर हे आता कबाब बनवायचं काम चालू आहे. तर मसाला सगळं लावलेला आहे आणि हे आता ठेवलं जाईल. इथं पनीर टिक्का बनवायचं काम चालू आहे मित्रांनो आणि हे मसाले जे आहेत सगळे ॲड केले जातात त्याला. इथला मित्रांनो स्पेशली स्टाफ जो आहे तो सगळ्यांचा हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे आणि खूप ट्रेंडेड असा स्टाफ आहे आणि खूप सिस्टमॅटिक पद्धतीने इथं काम चालू आहे. खूपच आर्टिस्टिक पद्धतीने इथं काम चालू आहे मित्रांनो. तर समोर बघू शकता आता हे एक कबाब, आता हे कबाब बनवायचं काम चालू आहे आणि हे पनीर कबाब आपल्यासमोर तयार होते. वा, सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं आता हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने इथं काम चालू आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे कबाब आता तयार करायचं काम चालू आहे. तर सगळे मसाले व्यवस्थित लावून घेतले जातात पदार्थांना. तर मग सांगितलं तसं बघू शकता मित्रांनो, हे कांद्याचं फूल करून ठेवलेलं आहे आणि शेफनी इथं बघू शकता हे समोर कबाब काढलेले आहेत बाहेर
तर पनीर कबाब आपल्यासमोर आता हे तयार होत आहेत. हे काय बटर टाकलं काय बया? ओके. आता हे प्लेटिंग केलं जाईल. वा. तर हे समोर आपल्यासमोर गाजराचं फूल आहे, हे कांद्याचं फूल आहे आणि प्रेझेंटेशन बघू शकता मित्रांनो तुम्ही. डिशेस अशा पद्धतीने देखील सर्व केल्या जातात. मग अशी जे टोमॅटोचं फूल तुम्हाला दाखवलं होतं, टोमॅटोचं फूल जे दाखवलं होतं ते आता त्या डिशवरती ठेवलं जाईल. वा. आणि थोडंसं आता हे चीज किसून टाकलं जातं. खूप मन लावून आणि सगळे पदार्थ अगदीच प्रोफेशनल पद्धतीने हे केले जातात. समोर बघायला लागला तुम्ही मित्रांनो. खूप छान वाटते मला आज व्हिडिओ बनवताना. मगाशीपासून जे म्हणतोय खूपच आर्टिस्टिक पद्धतीनं प्रेझेंटेशन देखील केलं जातं फूडच्या बाबतीत. तर ते तेवढ्यासाठीच म्हणतो मित्रांनो की आता समोर बघू शकता हे कांद्याचं फूल केलं आहे, पांढऱ्या कांद्याचं. हे टोमॅटोचं फूल आहे मित्रांनो. स्पेशल अशी पनीर बंजारा कबाब आपल्यासमोर तयार आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही हे गाजराचं फूल आहे, टोमॅटोचं फूल मला मगाशी दाखवलं, हे कांद्याचं फूल त्याच्यावरती लावलं आहे आणि हा पनीर बंजारा कबाब आपल्यासमोर आता तयार आहे. नमस्कार, मी धैर्यशील शिंदे आष्टा. खूप दिवसापासून हॉटेलला येतो आहे. माझे मित्र निखिल सावाडे यांनी हे हॉटेल काढलं आणि खूप सुंदर डेव्हलप केलं आहे ह्या भावाभावांनी. मला आमच्या शिंदे कुटुंबियांकडून या हॉटेलला शुभेच्छा देतो. खरं तर आष्टेकर लोकांची चव ही चाखण्यासाठी इथं बागायतदार हॉटेलला येणं आपण गरजेचं आहे. इथले स्टार्टर्स असणारे, मेन कोर्स असणे, हे सगळे खूप छान आहेत आणि तुम्ही सर्वांनी एक वेळा आस्वाद घ्यावा ही मी विनंती करतो. तर हॉटेलमध्ये मित्रांनो असे 2 मोठमोठे हॉल आहेत, समोर बघू शकता तुम्ही. आणि बसायची खूप छान अशी व्यवस्था आहे आणि इथं खूप छान अशी व्यवस्था बसायची केली. असेच 2 मोठे हॉल आहेत इथं. कितीही गर्दी झाली तर इथं ती व्यवस्थित बसू शकते. तर मित्रांनो बघू शकता समोर असे 2 मोठे हॉल आहेत आणि बसायची खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. हवेशीर असे इथं डोम आहेत 2 आणि ह्या डोमच्या खाली बसायची व्यवस्था केलेली आहे. हवेशीर अशी जागा आहे आणि कितीही लोक आले तर ह्या 2 मोठ्या हॉलमध्ये बसायची खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो हॉटेलवरती आता तुम्ही सगळ्या रेसिपी बघितल्यात. सगळा जो स्टाफ आहे तो वेल ट्रेनड आहे आणि सगळे हॉटेल मॅनेजमेंट झालेले सगळे शेफ्स आहेत. तर रेसिपी तुम्ही समोर सगळ्या बघितल्यात, किती व्यवस्थित पद्धतशीरपणे केल्या जातात आणि सगळे पदार्थ देखील अगदीच प्रीमियम क्वालिटीचे वापरले जातात. तर हॉटेलला आणि हे जे हॉटेल आहे ते संपूर्णपणे व्हेज आहे. त्यामुळे ज्या काही रेसिपी आहेत त्या सगळ्या तुम्हाला व्हेज मिळतील. चायनीजपासून पंजाबी म्हणा, साऊथ इंडियन म्हणा, सगळ्या व्हेज डिशेस इथं मिळतील तुम्हाला. तसंच एक वेगळा सेगमेंट आहे तर तो म्हणजे जैन डिशेस सगळ्या इथं मिळतात. तर पनीरची कुठलीही डिश असू दे किंवा बाकीचे पंजाबी डिशेस असू देत तर त्या जैन पद्धतीनं बनवून तुम्हाला इथं मिळतील. तर तुम्ही नक्की या मित्रांनो हॉटेलला. आणि व्हेज डिश जर खायची असतील आणि त्यामध्ये भरपूर व्हरायटी जर खायची असेल तर ह्या हॉटेलला व्हिजिट करायला विसरू नका. आता आपल्यासमोर आहे स्टार्टर, तर म्हणजे पनीर बंजारा कबाब आणि आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर समोर बघू शकता हे पनीरचे पीसेस आहेत आणि रेसिपी आपण पनीर बंजारा कबाबची बघितलेलीच आहे. तर ही आता सर्व केलेली आहे. प्रेझेंटेशन तुम्ही बघितलंच, खूप सुंदर अशा पद्धतीने केलं होतं. तर हे पीस देखील बघू शकता, खूप मोठे असे पीस आहेत. तर थोडं कट करायला लागेल मला, थोडंसं कट करून घेऊयात. हा थोडासा कांदा घेऊया याच्यावरती. आता टेस्ट करून बघूयात आपण. वा, सुपर मित्रांनो. पनीर खूपच छान क्वालिटीचं आहे, क्रीमी आहे आणि खूप ताजा आहे. तसंच कांदा आणि कॅप्सिकम देखील खूप छान अशा पद्धतीने शिजलेले आहेत आणि मसाले देखील ते आता आपण बघितलेत ते आपल्यासमोरच केले होते. खूप फ्रेश असे मसाले आहेत. तर मित्रांनो हे डिश खाण्यासाठी तुम्हाला हॉटेलवरती यायला लागेल. तर आता आपण एक बाईट घेतो पनीरची. वा, तर खूप सुंदर मित्रांनो रेसिपी झालेली आहे. तर पनीर बंजारा कबाब मी तुम्हाला रेकमेंड करीन. इथं आल्यानंतर पनीर बंजारा कबाब नक्की तुम्ही ट्राय करा. तर मित्रांनो
आपल्यासमोर आता रेसिपी जी आहे डिश जी आहे ती पनीर शेफ स्पेशल जी आहे. आता आपण सुरुवातीलाच त्याची रेसिपी देखील बघितलेली आहे. तर आता टेस्ट करूयात आपण आणि बघूयात कशी झाली रेसिपी. खूप छान पद्धतीनं खूप मन लावून डिशेस तयार केलेले आहेत त्यांनी. टेस्ट करून बघूयात आपण. तर समोर बघू शकता एक पनीरचा बाईट घेतलेला आहे आपण. वा, पनीर खूप ताजा आहे मित्रांनो. आणि ग्रेव्ही मग अशी आपण रेसिपी बघितली तर कांद्याचा बेस वापरला होता, कांद्याचा क्रीमचा, आणि त्यामध्ये काजू पेस्ट आणि क्रीम वगैरे घातली होती. तर सगळ्यांचा खूप युनिक फ्लेवर सगळ्या मसाल्यांचा. खूप सुंदर अशी डिश झालेली आहे, खूप छान अशी डिश झालेली आहे. तर मित्रांनो नक्की या आणि इथं आल्यानंतर ह्या डिशेस ट्राय करायला विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला कळवा मित्रांनो. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.